चंद्रपूरहून कोरटकर पळाला तेलंगणात। त्या गाडीच्या नंबरवरून पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय। कोरटकर चंद्रपुरातील सिद्धार्थ हॉटेलमध्ये 4 दिवस वास्तव्यास होता अशी सुद्धा माहिती मिळाली। कोल्हापूर पोलिसांना माहिती मिळताच ते चंद्रपुरात दाखल झाले। हॉटेलमध्ये चौकशी करून सीसीटीव्ही फुटेज त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं। धीरज चौधरीच्या नावे रूम बुक करण्यात आले। त्याच्या मागावर चंद्रपूर पोलीस होते। चौधरीच्या मदतीने कोरटकर तेलंगणात पळाल्याचा सुद्धा संशय आहे। चंद्रपूर पोलिसांनी ज्या गाडीतून पळाला त्याचा नंबर कोल्हापूर पोलिसांना दिलाय। तेलंगणा सीमेवर असलेल्या कडेकोट चेकपोस्टवर सीसीटीव्हीमध्ये लक्कडकोट चेकपोस्टवरती सीसीटीव्हीमध्ये ही गाडी सापडली। गाडीच्या नंबरवरून कोरटकरच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला होता। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी राहुल असुटकर आपल्या सोबत जोडले। तर राहुल, खरं तर प्रशांत कोरटकर हा मागच्या 1 महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत होता। अगदी नागपूर त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये असल्याची चर्चा होती। दुबईमधले फोटो टाकल्याची सुद्धा समोर आलं होतं। त्यानंतर चंद्रपूर आणि थेट तेलंगणामधून ताब्यात घेण्यात आलं। काय सविस्तर माहिती आहे? नक्कीच कारण 11 मार्च रोजी प्रशांत कोरटकर रात्री 10:30 वाजता तो चंद्रपुरातील हॉटेल सिद्धार्थ मध्ये तो दाखल झाला आणि हे हॉटेल ज्या नावाने बुक होतं ते धीरज चौधरी एक क्रिकेट सट्टा बुकी आहे। त्यानंतर तो त्या ठिकाणी 4 दिवस वास्तव्यास चंद्रपुरात होता आणि त्यानंतर त्यांनी या धीरज चौधरीच्या माध्यमातून एक SUV महिंद्रा 700 ही गाडी बुक केली आणि तो तेलंगणा मार्गे गेला। तेलंगणामध्ये जो महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवरती जो लक्कडकोट चेकपोस्ट आहे त्या चेकपोस्टवरही त्या गाडीचा नंबर तिथे डिटेक्ट झाला आणि या धीरज चौधरीच्या मागावरती चंद्रपूर पोलीस होती। कोल्हापूर पोलीस ज्यावेळेस चंद्रपूरमध्ये दाखल झाली त्यांनी सिद्धार्थमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले। त्यावेळेस धीरज चौधरीकडून हा गाडीचा नंबर त्यांना मिळाला आणि चंद्रपूर पोलिसांनी तो नंबर कोल्हापूर पोलिसांना दिला। त्यानंतर लक्कडकोट चेकपोस्टवरती जेव्हा चौकशी झाली तर ही गाडी तेलंगणा मार्गे गेली अशी माहिती मिळाली। त्यानंतर या परिसरातील ज्या हैदराबाद मार्गावरील सर्व पथकर नाके आहे त्या नाक्यावरती ही गाडी आढळून आली आणि त्यानंतर जो कोरटकर जे आहे ते जो पकडण्याचा मार्ग आहे कोल्हापूर पोलिसांचा सुकर झालेला आहे। नेमकी ही लिंक जी लागलेली होती कोरटकरच्या मागावरती त्यामध्ये चंद्रपूर पोलिसांचाही वाटा मोठा होता। त्यांना मिळालेल्या गाडीच्या नंबरवरून कोरटकरला पकडणं अगदी सोपं झालेलं होतं। हा घटनाक्रम गेल्या 5 ते 6 दिवसापासून सुरू होता आणि आपल्याला माहिती आहे की कोरटकर एकाच हॉटेलमध्ये नाही तर 2 हॉटेलमध्ये राहिलेला होता। परंतु जशी जशी माहिती मिळत होती तशा पद्धतीनं त्याच्या हालचालीला वेग आलेला होता। त्यानंतर परदेशात पडून जाण्याचा जो बनाव असेल त्याच्यानंतर जे फोटो असेल, परंतु कोरटकर हा मुळात कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर आणि राहुल, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।